नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 177 आणि भाग 178. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, तुमच्या शेजारच्या की अतिदूर पृथ्वीवर राहणाऱ्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरील दुःखांची छाया, यातना, त्याचे क्लेश असे सर्व व्यापक दुःख हा घटक म्हणून सर्व मानवी जीवनातील प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनात असणारा असा एक स्थिर घटक आहे. केवळ माझ्याच जीवनातील तो घटक नाही, तर प्रत्येक प्राण्यांच्या जीवनातील तो घटक एकच एक आहे. यामुळे कितीही दूरचा किंवा कितीही जवळचा शेजारी असो किंवा शेजारी नसो, त्याच्याशी आपण या घटकामुळे, स्थिर घटकामुळे जुळल्या गेलेलोच आहेत. त्यामुळे जसे आपल्या जीवनात आपल्याला हे दुःख नको, ह्या यातना नको असे वाटते, तसे इतरांच्याही जीवनात ते दुःख नको असे सर्वाविषयींचे शुभचिंतन हे आपले आपोआपच होते. इथे अप्पलपोटीपणा असा नसतो की फक्त माझ्याच जीवनातील दुःख यातना नष्ट हो आणि दुसऱ्यांच्या विषयी आपल्याला काय करायचे आहे. पण शुभचिंतनात असा भेदभाव कधीच नसतो, कधीच करता पण येत नसतो. हीच आहे समस्त एकपाद, द्विपाद, चतुष्पाद वगैरे वगैरे पाण्यावरील किंवा जमिनीवरील किंवा आकाशावरील वावरणाऱ्या सर्व जीवजंतूंना शुभेच्छा देणे होय. म्हणजेच खरी मैत्री भावना होय. पण आपले इकडे लक्षच नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतः दुःख भोगता आणि दुसऱ्यांना दुःख भोगताना तुम्ही पाहता, पण आपण आपल्या दुःखाला स्वतंत्र आपले असे आपलेच समजतो. पण दुःख यातना ही एक सार्वभौम गोष्ट आहे, ती वैयक्तिक अशी कुणाची नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की दुःख यातना ह्या एकट्या माझ्याच जीवनातील आहेत असे आपल्याला वाटते, तर त्या आपल्याच जीवनातील त्या नसून त्या सर्वांच्या जीवनात असणाऱ्या एखाद्या स्थिर घटकाप्रमाणे आहेत. पण आपण आपल्याच दुःख यातना यांना आपले म्हणतो आणि दुसऱ्यांना तशाच प्रकारच्या दुःख यातना यांना मात्र आपण काही प्रतिसाद देत नाही. मग दुसऱ्यांच्या दुःखाविषयी कणो कशी असणार, दुसऱ्यांच्या दुःखाविषयी कणो कशी वाटणार. दुसरे काही दुःख यातना नष्ट करण्याकरता दुःख यातना नष्ट करण्याकरता आपण दुसरे काही करू शकत नसलो तरी निदान एकमेकाविषयी कणो किंवा करुणा भाव तर निश्चित बाळगू शकतो ना. शुभचिंतक तर होऊ शकतो ना. असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वतःकडे स्थिरपणे निशब्दपणे पहा, तेवढेच पुरेसे आहे. तुम्हाला बंदिस्त करणारा दरवाजाच तुम्हाला बाहेर जाण्याचा म्हणजे मुक्त करण्याचा राजमार्ग पण आहे. मी आहे याकडे सतत लक्ष ठेवणे हाच आहे दरवाजा, आणि मी अमुक तमुक आहे असे समजणे हा आहे बंद दरवाजा. सारांश, मी अमुक तमुक आहे हे कळणे ज्यामुळे शक्य होते, ते अगोदरचे असणे पण आपण मूळचेच आहोत
हे समजणे हा आहे सताड उघडा दरवाजा. वस्तुतः हा दरवाजा उघडाच आहे, पण आपणच आपल्या हातून आपल्याकरता तो बंद करून घेतला आहे. म्हणून आपण तो उघडेपर्यंत त्याच्या जवळच आपल्याला उभे राहणे भाग आहे. दरवाजा वस्तुतः उघडाच आहे, पण तुम्ही निदान त्या दरवाजासमोर जवळ तरी उभे राहा. पण आपण तितकेही करत नाही. म्हणजे जणू फक्त दरवाजासारख्या रंगविलेल्या दरवाजाच्या चित्रासमोरच उभे आहात तसे असतो. जो भिंतीवर रंगवलेला आहे, तो असा भिंतीवर रंगवलेला दरवाजा कधीच उघडणार नाही. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला, स्वतःला जाणण्याने मला नेमके काय मिळते? यावर श्री महाराज म्हणाले, तुम्ही जे नाही ते सारे सारे कळते. यावर साधक विचारतो, म्हणजे मी काय आहे, कोण आहे ते कळत नाही? महाराज म्हणाले, ते तर तुम्ही अगोदरपणाने जे काही आहात ते तर आहातच ना. जे तुम्ही नाही कळले की सध्या जे जे तुम्ही स्वतःला समजता ते ते सारे आपोआप गळून पडणार. मग विनाशायक तुम्ही विनाशायास तुम्ही मूळ स्वरूपात जसे आहात तसेच असाल. भाग 178. सद्गुरू आपल्याला नेहमी तापत्रयापासून दूर ठेवू पाहतात. हीच त्यांची करुणा किंवा हीच त्यांची कृपा. कुणी बाह्य गुरु भेटला नाही हरकत नाही, आतला गुरु हा मात्र सदा हजरच असतो. जगात असं कुणीच नाही की तो जेव्हा एखादे दुष्कृत्य करायला जातो तेव्हा त्याचा आतला आवाज त्याला म्हणतो, बाबा हे बरोबर नाही. पण तो माणूस आतला आवाज दाबून टाकतो. मग त्याला तो अनेक कारणे देऊन ते दुष्कृत्य कसे योग्य आहे असे स्वतःला समजावतो आणि अशी समजूत झाल्यानंतरच तो दुष्कृत्य करायला पुढे सरसावतो. बाह्य गुरु आतला गुरु हे देह सापेक्ष आहेत किंवा देहबुद्धीमुळे असा भेद आपण स्वतःच करतो, पण ते वस्तुतः एकच आहेत. व्यक्ती म्हणजे वस्तुतः विचार, भावना, अनुभव यांचे गाठोडे असते. त्यातून व्यक्ती अशी बाहेर काढताच येत नाही. व्यक्तिमत्व बाहेर काढताच येत नाही, कारण ते एकरूप आहेत. विचार, भावना, अनुभव सारखे बदलत असतात. तशी पण व्यक्ती पण सारखी बदलत असते. व्यक्तिमत्व पण सारखे बदलत राहते. त्यामुळे जे बदलत राहते ते आपण असू शकत नाही. कारण बदलणारे हे स्वतंत्ररित्या कळू शकत नाही. कारण बदलणारे हे बदलणारे आहे हे कळणे जे बदलत नाही त्याच्यामुळेच शक्य होते. आकाशात ढग इकडून तिकडे जाताना दिसतात. ते दिसणे केवळ निखळ्या आकाशाच्या स्थिर पार्श्वभूमीमुळे शक्य होते. त्यामुळे व्यक्ती म्हणून जे आहे तेच अमुक तमुक असे स्वतःला समजणे पण आपणच जे आपल्याला जसे जसे समजतो ते ते समजणे ज्यामुळे शक्य होते ते आपण अगोदरपणाने असणारे असणे पणच आहोत आणि हेच आपले खरे स्वरूप आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा रजोगुणाचा आणि तमोगुणाचा वर्चस्व असतो तेव्हा ते गुण आपल्याला आपलेच स्वरूप ज्ञान होऊ देत नाही. उलट तुम्ही व्यक्तीच आहात असे ते दृढ करतात. ज्याला स्वतःला जाणून घेण्याची खरी जिज्ञासा असते तेव्हा स्वतःहून गुरुकृपा मदतीला येते. जेव्हा स्वतःला जाणून घेण्याची ज्याला खरी जिज्ञासा असते तेव्हा त्याच्याकरता स्वतःहून गुरुकृपा मदतीला येते. एखादा साधा शब्द, एखाद्या पुस्तकाचे पान हे गुरुकृपेचे काम अगदी यशस्वीपणे करते. मग सद्गुरूची हकीकत तीच आपली हकीकत देखील बनते. हेच गुरुवचनाला चिटकून राहण्याचे फळ. अनुभविता
हा अनुभव आहे. ज्ञानीच ज्ञान आहे. ध्याताच